भजन करी महादेव, भजन करी महादेव। राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव। भजन करी महादेव। तर भजन महादेव करतात, भजन महादेव करतात, रामाचं भजन करतात आणि राम भक्तांनाच पूजतो। म्हणून भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव। शिवांना राम सुद्धा पूजतात। तर अशा प्रकारे भजन करी महादेव, भजन करी महादेव। दोन्ही देव एक पाही, दोन्ही देव एक पाही। तया ऐक्य दुजे नाही, तया ऐक्य दुजे नाही। म्हणजे ते एक आहे, ते दोन नाही। अशा प्रकारे ते भजन आहे की जनाबाई म्हणती ते एक आहे, दोन नाही। म्हणून भजन करी महादेव, भजन करी महादेव। राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव। भजन करी महादेव। शिवा राम नाही भेद, शिवात आणि रामात तीळ मात्र भेद नाही, असं जनाबाई महाराज म्हणतात। शिवा राम नाही भेद, शिवा राम नाही भेद। दोन्ही देव तेची सिद्ध, दोन्ही देव तेची सिद्ध। भजन करी महादेव, भजन करी महादेव। राम पूजी सदाशिव। तर राम त्या शिवाला पूजत आहे आणि भजन त्या रामाचं शिव करत आहे। भजन करी महादेव, जनी म्हणे आत्मा एक, जनी म्हणे, जनी म्हणे, जनी म्हणे आत्मा एक। सर्व घटी तो व्यापक, सर्व घटी तो जनी म्हणे आत्मा एक, सर्व घटी तो व्यापक। म्हणजे जेवढे घट आहेत, म्हणजे जेवढे शरीर आहेत, घट म्हणजे मडकं, म्हणजेच हे शरीर रूपी मडकच आहे, हे मातीनेच बनलेलं आहे, पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे। तर जनाबाई म्हणतात जनी म्हणे आत्मा एक आहे आणि सर्व घटाघटात तो व्यापक आहे, सर्व घटात तो आहे। म्हणून कोण्याही जीवाचा ना घडू मग सर्वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे। तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सर्वात परमेश्वर बघा आणि तसा त्यांच्याशी व्यवहार करा, म्हणजे परमेश्वर तुम्हाला प्राप्त होईल।